नमस्कार. मी रुपाली आपल्या सिद्धकृष्णा यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत करते. मागील व्हिडिओमध्ये आपण नवनाथ भक्तिसार कथेतील पहिल्या अध्यायाला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण पाहिले की श्री मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला. आज आपण नवनाथ भक्तिसार कथेतील दुसरा अध्याय पाहणार आहोत. तर 12 वर्ष तपश्चर्या केलेल्या त्या अस्थिपंजर शरीरावरती दत्तगुरूंनी वरदहस्त ठेवताच त्यातील अज्ञान नष्ट झाले व ब्रह्मज्ञान मिळाले आणि मच्छिंद्रचा मच्छिंद्रनाथ झाला. मच्छिंद्रनाथांना घेऊन दत्तगुरू भगवान शंकरांच्या भेटीसाठी गेले व भगवान शंकरांच्या आज्ञेनुसार दत्तगुरूंनी मच्छिंद्रनाथांना सर्व विद्या मंत्रोपदेश केला. शैली, शिंगी, चिमटा अशी नाथपंथीय आभूषणे परिधान करण्यास दिली व दत्तगुरू अनुग्रह झाल्यानंतर स्वस्थानी निघून गेले. तसेच भगवान शंकरही स्वस्थानी निघून गेले. त्यानंतर मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत सप्तशृंगी गडावरती गेले. तेथे आल्यानंतर अंबे मातेचे दर्शन घेतले व शाबरी विद्येवरती आपण कवित्व करावे यासाठी अंबिकेचे मार्गदर्शन घ्यावे म्हणून त्याच ठिकाणी 7 दिवस अनुष्ठानास बसले. अनुष्ठान पूर्ण होताच देवी त्यांना प्रसन्न झाली व अनुष्ठानाचे कारण विचारले असता मच्छिंद्रनाथांनी मी शाबरी कवित्व करणार आहे आणि त्यासाठी तू मला मार्गदर्शन करावे अशी माझी इच्छा आहे असे सांगितले. त्यानुसार देवी त्यांना मार्तंड पर्वतावरती घेऊन गेली. तेथे एक नागवृक्ष आहे. त्यावर अनेक दैवते वास करतात. त्या सर्वांची देवीने ओळख करून दिली. ती सर्व देवते मच्छिंद्रनाथांकडे पाहत होती मात्र बोलत नव्हती. त्यावर देवीने मच्छिंद्रनाथांना सांगितले की येथून जवळच अंजन पर्वत आहे. तेथे महाकालीचे मंदिर आहे. महाकालीला प्रसन्न करून तेथूनच जवळ दक्षिण वाहिनी जी नदी वाहते तिच्या जवळ पाण्याने भरलेली 100 कुंडे आहेत. या 100 कुंडांमध्ये श्वेतवेल आहे. त्यातील एक एक कुंड पाहत जा आणि ज्या कुंडामध्ये ही श्वेतवेल सजीव दिसेल त्या कुंडातील पाण्याने तू स्नान कर व त्यातील थोडेसे पाणी पी. हे पाणी पिल्यानंतर स्नान केल्यानंतर तुला मूर्छा येईल, परंतु त्याच वेळेस 12 आदित्यांचे नामस्मरण तू कर आणि मग ते तुला पुढील मार्ग दाखवतील. त्यानंतर याच कुंडातील पाणी घेऊन तू नागवृक्षावरती शिंपड. मग असे केल्यानंतर त्या नागवृक्षावरील एक देवता तुला प्रसन्न होईल. या पद्धतीने पुढील 6 महिने अशीच कृती करून या नागवृक्षावरील एक एक देवता तुला प्रसन्न करून घ्यावी लागेल असे म्हणून देवी स्वस्थानी निघून गेली. देवी मातेने सांगितल्यानुसार मच्छिंद्रनाथ तेथे गेले व 100 कुंडांमधील प्रत्येक कुंडाला पाहत पाहत गेल्यानंतर आदित्य नावाच्या कुंडामध्ये एक श्वेतवेल त्यांना सजीव दिसली. त्या कुंडातील पाण्याने त्यांनी स्नान केले व पाणी पिलेही. त्यानंतर त्यांना मूर्छा आली, परंतु त्याच वेळेस त्यांनी 12 सूर्यांचे नामस्मरण केले असता त्यांना जाग आली व पुढील मार्ग त्यांना दाखवला. त्यानुसार त्यांनी त्या कुंडातील पाणी नागवृक्षावरती शिंपडले असता नागवृक्षावरील सूर्यदेवता प्रकट झाली व अशा पद्धतीने पुढील 6 मास अशीच कृती करून मच्छिंद्रनाथांनी एक एक देवता प्रसन्न करून घेतल्या व शाबरी विद्येवरती कवित्व केले. पुढे भ्रमण करत करत मच्छिंद्रनाथ बंगाल प्रांतात गेले. तेथील चंद्रगिरी या गावामध्ये सर्वोपदयाळ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती. दोघेही दाम्पत्य अतिशय भगवंताचे निष्ठावंत होते. परंतु त्यांच्या पदरी एकच दुःख होते, ते म्हणजे ते दोघे दाम्पत्य निपुत्रिक होते. त्यांच्याच घरी मच्छिंद्रनाथ भिक्षा मागण्यासाठी गेले. भिक्षा मागण्यासाठी गेले असता सरस्वती मातेने त्यांना खूप प्रेमपूर्वक भिक्षा वाढली व भिक्षा वाढल्यानंतर आपली सर्व हकीकत मच्छिंद्रनाथांना सांगितली. त्यावर मच्छिंद्रनाथांनी सूर्यमंत्राने मंत्रून भस्म त्या मातेस दिला
व सरस्वती सांगितले की हा साधा भस्म नाही, यामध्ये साक्षात हरिनारायण आहेत आणि हेच तुझ्या पोटी जन्म घेतील. यानंतर जेव्हा मी येईल त्यावेळेस त्यांना अनुग्रह देईल. ते मोठे कीर्तिमान होतील, सर्व सिद्धी त्यांना प्राप्त होतील. आणि म्हणून या भस्माला साधा भस्म न समजता तू याला झोपण्यापूर्वी ग्रहण कर, तुला पुत्रप्राप्ती नक्की होईल. सरस्वतीने दिलेला भस्म तसाच पदराशी गाठ बांधली आणि शेजारच्या बायांकडे निघून गेली. शेजारच्या बायकांना सर्व हकीकत सांगितली असता शेजारच्या बायकांनी तिला सांगितले, अगं सरस्वती, अशी ढोंगी साधूंवरती विश्वास ठेवू नकोस. हे लोक साधी नसतात, जादूटोणा करतात आणि आपल्याला लुबाडतात. दे फेकून तो भस्म. शेजारच्या बायकांचे बोलणे ऐकून सरस्वती घरी आल्यानंतर तिने शेण ज्या ठिकाणी टाकतात त्या उकिरड्यावरती तो भस्म टाकून दिला. यानंतर पुढे काय झाले हे आपण पाहणार आहोत, परंतु नवनाथ भक्तिसार कथेतील 3ऱ्या अध्यायामध्ये. तोपर्यंत 3ऱ्या अध्यायाची वाट पहा.